महाशिवरात्री म्हटलं की साबुदाणा वडा हा घरामध्ये झालाच पाहिजे, परंतु साबुदाणा वडा हा नरम न होता किंवा तुमचा तेलामध्ये फुटतो का, तसं न होता आज मी तुम्हाला परफेक्ट असा साबुदाणा वडा करून दाखवणार आहे। अतिशय कुरकुरीत आणि टेस्टी असा हा साबुदाणा वडा आहे आणि त्याच्यासोबत चटणीसोबत जर हा खाल्ला ना अतिशय सुंदर आणि अप्रतिम असा हा साबुदाणा वडा होतो। चला पटकन रेसिपीला इथे आपण सुरुवात करू। बघा कसा कुरकुर असा आवाज येत आहे आणि खूप छान झालेले आहे साबुदाणा वडा। आता इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे। शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। पाऊण वाटी शेंगदाणे घेतले आणि पाऊण वाटी शेंगदाणे मी इथे भाजून घेतलेले आहे। मंद आचेवर आपल्याला मस्त असे खरपूस असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे आणि थंड करायला ठेवायचे। थंड झाल्यानंतर काय करायचं, त्याची साल काढायची आणि नंतर आपल्याला इथे एक लक्षात ठेवायचं, शेंगदाणे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे आहे। खूप बारीक बुकटी मात्र त्याची आपल्याला करायची नाही आहे। आणि पाऊण वाटीच इथे मी साबुदाणा घेतलेला आहे, कमी जास्त, आणि तो आपल्याला रात्रभर भिजवून ठेवायचा आहे किंवा 5 ते 6 तास। मस्त साबुदाणा भिजलेला आहे, त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि एक उकडलेला आलू तो सुद्धा आपल्याला किसणीने किसून घ्यायचा आहे। मिरची घ्यायची आपल्याला, 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहे आणि इथे जिरं टाकलेलं आहे। तुम्ही जर जिरं खात नसाल ना तर तुम्ही जिरं टाकू नका, परंतु मी इथे थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठसुद्धा त्यामध्ये टाकायचं आहे। सगळं कसं हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, खूप असं चोळायचं नाही, हलक्या हाताने मिक्स करायचं। संपूर्ण आपला मिक्स झालेला आहे आणि नंतर त्याचे आपल्याला गोळे करायचे आहे। ते हलक्या हातानेच आपल्याला प्रेस करायचं आहे आणि काठाने सुद्धा पूर्ण दाबून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपले आता गोळे आपल्याला करून घ्यायचे आहे। बघा 6 ते 7 असे वडे झालेले आहे। आता एका साईडला काय करायचं, आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे। आता मी एका साईडला तेल गरम करायला ठेवणार आहे। चला तेल गरम होईपर्यंत एक चक्कर मारून आली आहे। तेल आपलं चांगलं गरम होऊ द्यायचं आणि कमी आचेवरच काय करायचं, आपल्याला हा वडा टाकायचा आहे। कमी मध्यम आचेवर आपल्याला वडे होऊ द्यायचे आहे। एक साईड चांगली होऊ द्यायची आणि नंतरच आपल्याला पलटून घ्यायचं आहे। बघा एकही वडा आपला तिथे फुटलेला नाही आहे किंवा त्याचं एकही असं कधी दिसणार नाही का साबुदाण्याचा कण त्याच्यामध्ये असेल तेलामध्ये। बिलकुल मस्त असे वडे आपले झालेले आहे आणि लालसर झाला का मग काय करायचं, आपल्याला टिश्यू पेपरवर हा वडा काढून घ्यायचा आहे। बघा कुरकुरीत आणि खुसखुशीत असा आतून हा वडा झालेला आहे आणि त्याचा आवाजसुद्धा तुम्ही बघू शकता। मस्त क्रिस्पी असा हा वडा झालेला आहे। आता याच्यासाठी मी शेंगदाण्याची चटणी केली आहे। फक्त शेंगदाणे घेतले, त्यामध्ये दही टाकायचं, आपल्याला हिरवी मिरची, मीठ टाकायचं बस आणि मिक्सरवर आपल्याला मस्त फिरून घ्यायचं। अशी सिंपल अशी ही चटणी आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही नक्की हा वडा खाऊन बघा, एक नंबर झालेला आहे आणि येत्या शिवरात्रीला नक्की करून बघा। आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।